जय शिवराय मित्रांनो, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात युट्यूब. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला मी हात जोडून कळकळीची विनंती करेल की मित्रांनो, मनोजदादांनी हा जो लढा उभा केला आहे हा आता ऐरणीवरती येऊन ठेपलेला आहे आणि या लढ्याला आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपल्याला 100% आरक्षण मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री देखील यामध्ये नक्कीच सकारात्मक आपली भूमिका लवकरच घेतील. मात्र तोपर्यंत त्याला थोडासा नक्कीच वेळ लागू शकतो की काही तांत्रिक अडचणी असतील, काही सरकारची मजबुरी असेल. निदान आपण आतापर्यंत खूप समजदारीची भूमिका घेत आलो. आपण सरकारनं 30 दिवसाचा वेळ मागितला, आपण त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला होता. मान्य आहे, सरकार आपला अंत पाहत आहे. मित्रांनो, नक्कीच चांगल्या गोष्टीला आतापर्यंत खूप जगाच्या इतिहासामध्ये त्रास झालेला आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे आपल्या संतांनी देखील सांगून ठेवलेलं आहे. मित्रांनो, सरकार आपल्याला आरक्षण देणार आहे आणि आरक्षण दिलं नाही तरी आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोत, यामध्ये कुठलाही वाद नाही. मित्रांनो, पण तत्पूर्वी जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत मी आपल्या सर्व मराठा बांधवांना, तमाम मराठा बांधवांना पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करेल की मित्रांनो, आज आपल्याला भावनिक होऊन चालणार नाही. आपला संयम, आपला तोल जाऊन देऊन चालणार नाहीये. मित्रांनो, आज आपल्याला हा लढा आदरणीय मनोजदादांच्या मार्गदर्शनानुसार मनोजदादा ज्याप्रमाणे सूचना देतील त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून अतिशय शांततेने आणि संयमाने आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागणार आहे आणि पुढे जावं लागणार आहे. मित्रांनो, त्यामुळे कुणीही भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या प्राणाचं बलिदान देऊ नका. मित्रांनो, आज तुमच्या प्राणाची नाही तर तुमच्या वेळेची आणि त्यागाची या ठिकाणी गरज आहे. मित्रांनो, आज तुम्ही जर आत्महत्या केली तर आपले आई वडील, आपलं संपूर्ण कुटुंब नुसतं भावनिकच नाही तर त्यांचं आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जे खच्चीकरण होतं ते मित्रांनो कुठलाही समाज, कोणतीही गोष्ट त्याला भरून आणू शकत नाही. हे आपण आज समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आरक्षण तर मिळणारच आहे, पण आरक्षण मिळालं म्हणजे सर्व काही उद्या लगेचच आपल्या जीवनामध्ये सफळ संपन्न होईल आणि सर्व काही सगळीकडे भरभराट येईल हेही नाहीये. ही गोष्ट आपण तेवढ्याच जबाबदारीनं समजून घेणं गरजेचं आहे, तेवढ्याच समजदारीनं समजून घेणं गरजेचं आहे. भावनिकदृष्ट्या भावनिक न होता सतर्क, जागरूक नागरिक म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि आपण आपल्या हक्काचं मागतोय आणि आपला हक्क मागणे हा आपला अधिकार आहे. त्यापासून आपल्याला कोणी वंचित ठेवू शकत नाही आणि त्यासाठी आपण लढणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण लढत आहोत. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यासाठी आपण आपली आत्महत्या करावी, आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं. प्राणाचं बलिदान देणं नक्कीच दिलं पाहिजे. लढता लढता जर आपण मेलात तर तो नक्कीच आपलं वीरमरण असेल, त्याचा आपण सन्मानच करू. पण मित्रांनो, मी या ठिकाणी अतिशय फार जबाबदारीने बोलतोय की तुम्ही जर आत्महत्या करून मरत असाल तर मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, इव्हन कोणत्याही धर्मामध्ये याला फार मोठं असं पाप मानलं गेलेलं आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी जर तुमच्या आत्माचं बलिदान करीत असाल, आत्महत्या करत असाल तर हे यापेक्षा मोठं पाप कुठलंही नाहीये. त्यामुळे असं पाप करून कृपया आपल्या सर्व कुटुंबाला या पापाचं भागीदार करू नका. तुम्ही जर एखादा आत्महत्येचं पाप करत असाल तर तुमच्यासारख्या तुमच्या पुढील 2-3 पिढ्याला तुमच्यामुळे जवळपास हजारो लोकांना या पापाचं भागीदार व्हावं लागत आहे. आज तुम्ही एक आत्महत्या करून मोकळे होता, पण तुमच्यामुळे अजून शेकडो लोक यासाठी प्रवृत्त होत असतात. आज लोकांना जीवन मरण म्हणजे खूप स्वस्त वाटू लागलेलं आहे. मरण फार स्वस्त झालेलं आहे. आम्ही समजू शकतो की जगणंही फार महाग झालेलं आहे. काहींना जगावं कसं हा प्रश्न आहे. त्यामुळे मित्रांनो, आरक्षण कुठेतरी आज लोकांना वाटतंय की आपल्याला आरक्षण मिळालं तर मला कुठेतरी फायदा होईल, माझ्या मुलाला त्याचा फायदा होईल, माझा मुलगा कुठेतरी शिकेल, मोठा होईल आणि मला जे भोगावं लागलं ते माझ्या मुलाला भोगावं लागू नये. म्हणून आज गोरगरीब गरजवंत सामान्य मराठ्याची तळमळ आहे. आज गोरगरीब सामान्य गरजवंत मराठा सरकारच्या निर्णयाकडे आशा लावून बसलाय. मनोजदादाच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभा आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपली परीक्षा आहे. मित्रांनो, आतापर्यंतचा इतिहास आहे, कुठलीही क्रांती, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाहीये. आज आपण जर बघितलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला जरी इतिहास बघितला तर 150 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांसोबत झुंजावं लागलेलं आहे. 150 वर्षाचा 200 वर्षाचा लढा आपल्याला मुघलांशी, या ठिकाणी परकीयांशी द्यावा लागलेला आहे. तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण झालं लागलेलं आहे.
वेगवेगळ्या शह्यांबरोबरच आपल्याला स्वकीयांबरोबरही शिवाजी महाराजांना लढावं त्याही काळात लागलं होतं. आजही काही आपल्या समाजातील समाजकंटकच आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याच लोकांना आपल्या विरोधात उभं केल्या जात आहे. या सर्व गोष्टी देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि या सर्व डावांना या सरकारच्या हाणून पाडणं गरजेचं आहे. कुठेही भावनिक न होता आणि केवळ आरक्षण यावरच अवलंबून न राहता आज आपण जर बघितलं तर गावखेड्यामध्ये आपल्या गावामध्येच एकमेकांच्या मांडीत मांड घालून मुंडकं घालून बसण्यापेक्षा आज कुठेतरी मित्रांनो मला आज आपल्याला सांगावं असं वाटतं की आज आपण कुठेतरी गाव सोडणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की खेडे सोडून शहराकडे चला, शहराकडे वळा. आज मित्रांनो तो विचार कुठेतरी आपल्याला कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. आज आपण जर अशाच प्रकारे खेड्यामध्ये पडून राहिलो, काळी माय काळी माती म्हणून जर भावनिक होऊन शेतीमध्ये अडकून राहिलो तर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या पिढीचं खूप नुकसान होणार आहे. कारण मित्रांनो आतापर्यंतचा इतिहास आहे की शेतीमध्ये आतापर्यंत आपल्या अनेक पिढ्यांची माती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काही जाळामध्ये आगीमध्ये हात टाकून पाहणंच गरजेचं आहे. कंपल्सरी असं नाहीये. आज आपण आपल्या आई वडिलांकडून आपल्या लोकांच्या अनुभवातून आज शिकणं गरजेचं आहे. आणि गावखेड्यातून आपल्या कुटुंबात जर 2 भाऊ असतात, 3 भाऊ असतील तर आई वडील आणि एखादा भाऊ जर शेती करत असेल तर ठीक आहे, पण उरलेल्या बांधवांनी कुठेतरी कुशल झालं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. कुठली तरी कला आपल्यामध्ये, कुठले तरी कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. आमचे आई वडील, वाडवडील, आजी आजोबा सांगायचे की ज्या माणसामध्ये कला असतील, कौशल्य असतील, माझे आजोबा तर मला नेहमी सांगायचे की कुठली तरी कला शिका, तुमच्यामध्ये कुठली तरी कौशल्य असलं की तो माणूस जगाच्या पाठीवर कधीही उपाशी राहू शकत नाही. त्यामुळे आज मराठा बांधवांनी कुठली तरी कला आपल्यामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि कुठलंही काम करत असताना लाज सोडून देऊन, आपल्या पाटीलकीचा माज सोडून देऊन ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि संयमाने जर केलं तर नक्कीच मित्रांनो आपल्या आयुष्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हाही मित्रांनो मी तुम्हाला शब्द देतो. आज तुम्ही गाव खेडा सोडून शहरामध्ये जर आले तर आज जर आपण जर बघितलं तर शहरामध्ये हजारो वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. गावखेड्यामध्येही आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला त्या उघडपणे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लाज सोडून पुढे येणं गरजेचं आहे. ते काम करणं गरजेचं आहे. कृतीमध्ये त्याच्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. केवळ आणि केवळ मोबाईलमध्ये डोके घालून बसून इळीळ मोबाईल बघून आपल्या कुटुंबाचं, आपल्या पिढीचं आणि आपल्या परिवाराचं कधी कल्याण होणार नाही. मित्रांनो आज जर आपण बघितलं तर जवळपास सरकारी नोकऱ्यामध्ये सरकारी नोकऱ्यांची उपलब्धता जवळपास उपलब्ध नसल्यामध्ये जमा आहे. पण कोणीतरी एक मोटिवेशनल स्पीकर येतो आणि भाषण देतो आणि सांगून जातो की असं करा, अमुक करा, तमुक करा. मित्रांनो कुठल्या तरी मोटिवेशनल स्पीकरच्या सांगण्यावरून किंवा माझा मित्र करतोय म्हणून मी पण करून बघतो म्हणून कृपया करून आपल्या स्वतःला आणि आपल्या आई वडिलाला फसवणं बंद करा. आपल्या क्षमतांना, आपल्या मर्यादांना ओळखायला शिका. मला खरंच जमेल का? माझ्यामध्ये खरंच आत्मविश्वास आहे का? या गोष्टी लक्षात घ्या आणि तरच यामध्ये पाऊल टाका. नाहीतर आपल्या ऐन उमेदीच्या काळातील 4-5 वर्ष यामध्ये वाया घालू नका. त्याऐवजी छोटा मोठा व्यवसाय करा. त्या काळामध्ये त्या व्यवसायामध्ये त्याला भरभराटीस आपण नक्की लावू शकतो. 4-5 वर्षामध्ये तुम्ही कुठलाही छोटा व्यवसाय केला तर 5 वर्ष त्याला ज्याप्रमाणे एमपीएससी यूपीसाठी तुम्ही पूर्णपणे झोकून देता, त्या 5 वर्ष त्या व्यवसायामध्ये जर आपण झोकून दिले तर निश्चित तुम्ही स्वतःचे मालक होऊ शकता. त्यासाठी आपण आज प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो आज जर आपण बघितलं तर आज कटू आहे पण सत्य आहे. आज जर आपण बघितलं तर गावखेड्यामध्ये, प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण बघितलं तर पूर्वी एक गाव एक गणपती असायचा, एक गाव एक शिवजयंती असायची, एक गाव एक भीम जयंती असायची आणि एक गाव एक सप्ताह असायचा आणि कुठेतरी गावामध्ये एकच मंदिर असायचं. तेव्हा त्या मंदिरावरती सर्व गाव कुठला कार्यक्रम असला की गोळा व्हायचा. पण आज आपण बघतोय की प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक गल्लीवाईज वेगवेगळ्या देवाचं वेगवेगळं मंदिर, वेगवेगळ्या वस्तीनुसार वेगवेगळ्या संतांचं मंदिर, वेगळ्या गल्लीनुसार वेगवेगळी शिवजयंती, गाव प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळा गणपती, प्रत्येक वर्षी प्रत्येक नवीन नवीन मंदिराचं जीर्णोद्धार आणि प्रत्येक गल्लीनुसार वस्तीनुसार वेगवेगळे सप्ताह उभा होत आहेत. मित्रांनो आज नवीन नवीन सप्ते नाही, नवीन नवीन मंदिरांचा जीर्णोद्धार नाही तर येणाऱ्या पिढीचा जीर्णोद्धार आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमावरील खर्च कुठेतरी मर्यादित मध्ये आणणं गरजेचं आहे. तो खर्च आपल्याला कसा आपल्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे, आपल्या गावातील शाळेचा दर्जा, आपल्या गावातील लोकांच्या आरोग्याचा दर्जा कसा उंचावेल, यासाठी कसा वळवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. गावातील 4-2 कार्यकर्त्यांनी, तरुण मुलांनी पुढे येऊन यासाठी फंड उभा करणं गरजेचं आहे.
आज आपण बघतो की गावागावी महाराजांचे पुतळे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील, अण्णाभाऊंचे असतील, महात्मा फुलेंचे असतील, वेगवेगळ्या महापुरुषांचे वेगवेगळ्या वस्तीमध्ये गावोगावी पुतळे उभा करण्याची आज एक ट्रेंड आलेला आहे. आणि जवळच्या गावात पुतळा बसवला, मग आपल्या गावात कसा काय नाही म्हणून लगेचच आज तरुण पेटून उठतो. निश्चितच गावोगावी महापुरुषांचे पुतळे उभे राहिले पाहिजेत आणि या पुतळ्याला कोणाचाही विरोध असला नाही पाहिजे आणि असला नाही पाहिजे. पण जेव्हा आपण हे पुतळे उभा करतो तर येणाऱ्या काळामध्ये कधीही त्याला गालबोट लागणार नाही, कुठल्या प्रकारची अनुचित घटना घडणार नाही. तशा प्रकारचं वातावरण आपल्या गावामध्ये आहे का? आणि नसेल तर तशा प्रकारचं वातावरण आपल्या गावामध्ये निर्माण करणं देखील आज तुमची आमची तरुणांची जबाबदारी आहे. आज पुतळे आपण निश्चितच उभे केले पाहिजे, पण कुठल्याही महापुरुषांचा पुतळा उभा करण्यापूर्वी आपण आपल्या गावामध्ये एखादं ग्रंथालय, एखादं वाचनालय, एखादी व्यायामशाळा होण्यासाठी कुठेतरी प्रयत्न केला आहे का? आपल्या सरपंचाला जाब विचारला आहे का? आपल्या सरपंचाला तसा मागणी केली आहे का? आपल्या सरपंचापुढे तसा प्रश्न केला आहे का? आपण का करत नाही हाही प्रश्न आज आपल्या तरुणांनी आपल्या स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप काही आहे, मात्र आजच्या पुरतं इथेच थांबतो, एवढंच बोलतो. पुन्हा भेटत राहू, बोलत राहू. पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करेल की मित्रांनो, कुठेही आपला तोल जाऊ देऊ नका, संयम ढळू देऊ नका. आपला संघर्ष कायम असणार आहे. मनोजदादा ज्या सूचना देतील त्या सूचनानुसार आपण लढत राहू. आज मनोजदादाच्या सूचनेनुसार प्रत्येकाने आपल्या सर्कलनुसार, तालुक्यानुसार साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हायचे, कारण अजून शर्यत संपलेली नाही, कारण मराठे अजून जिंकलेले नाही. आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.